नमस्कार दादा, काय नाव तुमचं? यशवंत एरंडे. जिल्हा परिषद पंचायत समितीची आता रणधुमाळी चालू झाली आहे. घोडेगाव पेठ या गटात तुमची पसंती कोणत्या उमेदवाराला राहील? राष्ट्रवादी राष्ट्रवादीला. संजय पवळे, मॅडम ताई मंगल फुले. तुमची पसंती त्या उमेदवाराला का राहील? काम करतात आमची ती. काय काय विकास कामे घडली तुमच्या गावात? विहिरी, बंधारे, गावची कामे, रस्त काय अडचणीला धावून येतात का ते? धावून येतात. नमस्कार बाबा, काय नाव तुमचं? शंकर एरंडे, गाव सुगाव. जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी चालू झाली आहे. तुमची पसंती कोणत्या उमेदवाराला राहील? आमची पसंती राष्ट्रवादी पक्षाचे संजय पवळे हे राष्ट्रवादी पक्षाकडून आहेत. नंतर जिल्हा परिषदचे फुले मॅडम ह्या निवडणुकीला उभे राहिलेले आहेत. तर यांची पसंती आमच्याकडे आहे सध्या. या उमेदवारांना तुमची पसंती का राहील? कारण की साहेबांच्या माध्यमातून झालेली कामाचा विकास आराखडा सगळा पाहिला तर एकंदरीत साहेबांच्या कामाच्या स्वरूपात इथं आतापर्यंत जे काम आहेत ती सगळी साहेबांचीच आहेत. त्यांच्यामुळे त्यांची पसंती जास्त आहे साहेबांच्या पक्षाकडे सगळ्यांची, असा विषय आहे. साहेबांकडे कधी आम्ही गेलो ना तर कुठलेही कार्यक्रम असू दे माझ्या स्वरूपातून तर मी पुरा तिथे गेलेलो आहे. पण कुठलेही काम असलं तर लगेच फॉलो होतं, तिथला काय प्रॉब्लेम असतो. गावचा विकास काय काय झाला तुमचा? गावाचा विकास साहेबांच्या माध्यमातून कमीत कमी माझ्या अंदाजे आमच्या थुगाव ग्रामपंचायतीला जवळपास 70-80 म्हणजे जवळपास 1.25 कोटीचं आरामशीर काम आहे ते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून. साहेब ज्यांना उभं करतील ना त्यांना आम्ही निवडून द्यायचा 100% प्रयत्न करू. नमस्कार दादा, काय नाव तुमचं? लक्ष्मण बघून एरंडे. जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी चालू झाली आहे. तुमची पसंती कोणत्या उमेदवाराला राहील? संजय पवळे साहेब, जिल्हा परिषद हुले मॅडम. या उमेदवारांना तुमची पसंती का राहील? ते पक्षाचा आपला आवडता पक्ष आहे आणि कामकाज चांगलं आहे त्यांचं. उमेदवारांवरती लोकांचा विश्वास वाढण्यामागचे कारण काय आहेत? त्यांचं कामकाज चांगलं आहे ना. साहेबांची पुण्याई असल्यामुळं हा पक्ष आपल्याला खूप आवडत आहे.